प्राजक्ता अक्षय शिंगुटे. अच्छा बर, कुठे उडी मारली? इथं पाटापशी. काल म्हणजे आज वारे मंगळवार, हा काल होता सोमवार. हा, काल. सोमवारी किती वाजता? 5:30 वाजता. 5:30 वाजता. हा काल. आता किती तास झाले? आता बघा ना 24 तास होऊन गेले. काही शोध लागला नाही? नाही, पाण्यामुळे शोध नाही लागला. पाणी शोधायला बंद कोण नाही आलं? केलं. हा शोध घ्यायला कोण कोण आलं होतं? बरंच आम्ही सकाळपासून वाडीतले सरपंच होते, उमरचे तिकडले होते सरपंच. तर तुमची मागणी काय? आमची मागणी एवढीच का पाणी बंद केलं पाहिजे, त्याच्याशिवाय त्यांचं शोध नाही लागणार. तुमचं गाव कुठले? आमचं गाव काळवाडी म्हणजे काळवाडी. हा. तालुक्याचे आमदार कोण आहेत? शरददा सोनवणे. तर त्यांच्या संपर्क साधला काही? नाही, काय एवढं सांगता नाही आता मला. सरपंच खासदार कोण आहेत? अमोल कोण त्यांच्याशी काही संपर्क केलाय? केलं तर वाटतं त्यांनी, ते म्हणले होते पण काहीतरी पाणी बंद नाही झालं. तर तुमची मागणी काय? आमची मागणी एवढीच का पाणी बंद म्हणजे झालं आमदार पाहिजे. खासदारांचं पण ऐकत नाही? हा. मावशी तुम्ही कुठले? काळवाडी. काय पाणी बंद होत नाही, अधिकारी ऐकत प्रयत्न नाही? केले सगळ्या लोकांनी, स्वप्नील मामन सरपंच ते सगळे मनोज भाऊ सगळ्यांनी बंद केलं, सांगितलं पण ते काही पाणीच नाही बंद करत. त्याच्यामुळे शोध लागत नाही त्यांचा. पाणी जास्त आहे. मग आता आणि यांनी लोकप्रतिनिधींनी मोठ्यांचं जर झालं असतं तर त्यांनी पाणी बंद केलं असतं. गरिबांचं कोणीच नाहीये का? हे फक्त मतच मागायला येतात का? गरिबांनी कोणाकडे जायचं मग? तुमच्याकडे नाही यायचं मग कोणच्याकडे जायचं म्हणून आम्ही? तुम्ही जर काही ऍक्शन नाही घेत आम्ही काय करणार आहे? पाणी पण बंद नाही करते लोक. नाही पुढच्या वेळेस यांना काहीच हे करायचं हा? नाही. अरे ना मग वर मग अधिकारी हे करत ते करत, मग आम्हाला गरिबांना कोण आहे? फक्त मत मागायलाच येतं का तुम्ही? इतर वेळेस फक्त नाही बघायचं ना गरीब सामान्य माणसाचं काय नाही का? हा, सामान्य माणसाची काही नाही का? तुम्ही काय सांगाल? ते पाणी बंद झालेलं नाही. माझी बाची ती पाणी बंद केलं पाहिजे. मोठे जास्त यांनी लगेच बंद केलं असतं. हा? गरिबांचं नसतं कोण केलं. नाही. गरिबाच्याला कोण नसतं. गरिबाच्याला कोण मत नसतं. मागायला लगेच येतं आमच्याकडे. आमदारांशी संपर्क झाला? सगळं केलं आम्ही, सगळं contact केलं. सगळं पोलीस स्टेशन पर्यंत सगळं केलेलं आहे. पण आज काही होत दुसरा नाही दिवस आहे यांच्याशी. तरी अजून त्यांची हा, बॉडी नाही अजून सापडली. सापडा पाहिजे ना कधी दिवस कालच्या हा, याच्यापासून. आम्ही कुठं जायचं? खासदारांशी काही संपर्क? सगळं केलं तर फार सगळं चालतं पण काहीच केलेलं नाही कोणीच. काय कोणीच म्हणाले? केलं. ते काय म्हणतात? ते म्हणले करू फक्त थोडं पाणी कमी करून, अजून पाणी कमी होते. कालपासून म्हणतात अजून पाणी कमी होते. पर कुठं कुठं मडे पर फार आणि पारगाव फार याला पर्यंत जाऊन आले बघितली माणसं गावच नाही आम्हाला पुढेच कोणी काही. हा पर निघोस पर्यंत जाऊन आलोय. मग आम्ही काय करायचं? यांचं काम नाही का? गरिबांसाठी मग हे नाही आहेत का? गरिबांसाठी नाही आहेत का? फक्त मत मागायलाच येतात का फक्त? मग आम्ही कोणाची आशा करायची? दादा तुम्ही कुठले? काळवडीचीच ती. काय तुम्ही काय सांगाल? आता 24 तास उलटून गेले. नाही, माझा मुद्दा एवढाच आहे की गरिबाचा एखाद्याने जीव दिला. आता दोन व्यक्तीने तो जीव दिला. जीव दिल्यानंतर एक पाटबंधारे अधिकारी किंवा इथले स्थानिक आमदार खासदार यांनी त्वरित त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. तो दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही बोलले का आमदारांशी खासदारांशी? नाही, इथले आमचे जे सरपंच उपसरपंच वाडीतले जेवढे काळवाडी मधले जेवढे म्हणजे चांगले चांगले स्थानिक आमचे मनोज विनोद बाकीचे सरपंच उपसरपंच सकाळपासून सगळी लोक शोध्यामध्ये आणि कालपासून सगळे म्हणजे सहकार्याची भावना सगळ्यांची, सगळे लोक. तुम्ही आमदार महोदयांशी तुम्ही बोललात का? नाही, मी नाही बोललो, पण सरपंच उपसरपंच सगळे बोललेले आहेत. पण त्यांनी एवढंच आहे की ते प्रोसिजरला वेगळी आहे, 3 लोकांचे सह्या आणावं लागेल, मग पाणी तसं पाणी बंद करता येणार नाही. आणि मी म्हणतो माणूस तर तो पाठ फुटला असता. मी म्हणतो उद्या तो पाठ फुटला मग कसं बंद झालं असतं? 2 माणसाचे मृतदेह दोघांनी जीव दिला की काही केले, त्यांचे जीव सापडण्यासाठी 15-20 मिनिटं पाणी बंद करा असं सांगतात. त्यांना काय कायमचं बंद करायला नाही सांगितलं. अधिकारी काय म्हणाले? अधिकारी उडवाटीची उत्तरं देतात. अधिकारी म्हणतो त्या अधिकाऱ्याला विचारा, तो म्हणतो त्याला विचारा, हा म्हणतो याला विचारा. अरे मग हे जर असं उडवाटीची उत्तर द्यायचं आणि जर पाठी तर काळवाडीलाच फुटला असता मग 2 मिनिटात सांगितलं असतं बंद करा. पण परिस्थिती अशी आहे की गरिबाचं झाले म्हणून कुणी लक्ष देत नाही. जर एखादं मोठ्याचं झालं असतं ना तर वरून सुद्धा दिल्लीवरून इकडे पळत सुटले असते, पाणी बंद करा पाणी बंद करा. आणि ते बघा शोधा. माझं एकच विनंती वाणी साहेब की गरीब असू श्रीमंत असू सगळ्यांना न्याय सारखा द्या, सगळ्यांसाठी सट्टा. हे माणूस मेल्यानंतर त्याची विधी करण्यासाठी ती बॉडी तरी भेटली पाहिजे. त्यांना 15-20 मिनिटं. त्यांचा आक्रोश काय आहे की तुम्ही कायमचं पाणी नका बंद करू. पाणी फक्त 15-20 मिनिटं बंद करा. हा, बॉडी सापडेपर्यंत बंद करा. सकाळपासून आता माझ्या समोर तुम्ही एकाला मंत्र्याला फोन केला, तो काय म्हणतो तुम्ही सकाळी का सांगितलं नाही? म्हणजे
तो मंत्रीच आम्हाला म्हणतोय तुम्ही सकाळपासून काय झोपले होते का? अरे आम्ही सकाळपासून शोधायचंच काम करतोय, अजूनही भेटली नाही. आता तुम्ही आल्यानंतर तुम्ही म्हणले बा असं नाही असं करू. कोणता तरी प्रयत्नांनी सरपंच, उपसरपंच, उमरचे सरपंच, वाडीतले जेवढे असणारी मुलं आणि बाकीचे असणारे सगळे व्यक्ती त्या शोधायचा प्रयत्न दे. पण मला एक मुद्दा एवढा म्हणतोय का प्रत्येक मोठ्या ज्या हुद्द्यावर असणारी माणसं एवढं सांगतात आमच्याकडं नाही, वरच्याला सांगा, वरच्याला सांगा नाही त्याच्या वरच्याला. अरे जर वरच्याला सांगायचंय आणि पाठी तर कालवाडीतच फुटला असता मग ही सांगायची सुद्धा बारी नसती आली, मग लगेच बंद झालं असतं. पण माझी विनंती आहे सगळ्यांना, तुम्ही जसं लोकांच्या सहवासात आहे, तुम्ही मंत्री, आमदार, खासदार जे झाले असतील लोकांच्या मतावर तुम्ही झालेलं आहे. एखाद्याचा जीव गेला किंवा काही गेलं त्यावेळी तात्काळ तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि लगेच गावच्या ठिकाणी तुम्ही लोकवस्ती येऊन सरपंच, उपसरपंच लोकांचं मत ऐकायला पाहिजे होतं आणि लोकांच्या काय भावना त्या ऐकायला पाहिजे होत्या. पण तुम्ही काही केलं नाही. तुम्ही फक्त सांगताय आमच्याला मंत्र्याला फोन करा, तमक्याला मंत्र्याला फोन करा, त्यांनी असं सांगितलंय 3 लोकांच्या सह्यांना ते पाणी लांबचं आहे. अरे पण माणसाचा जीव गेला आहे, माणूस जिवंत नाही आहे म्हणून तुम्हाला सांगत नाही आहे. मी म्हणतो माणूस जिवंत असताना काय असताना ती गोष्ट वेगळी आहे. पण यांचं एक जबाबदारी म्हणून आमदार, खासदार यांची जबाबदारी प्रत्यक्ष ठिकाणी यायला पाहिजे होतं. कसा गेलाय, काय गेलाय त्यांनी प्रत्यक्षात त्यांची उत्तरं अशी आहेत. यांची अशी उत्तरं आहेत वरच्या लोकांची, लेवलची पाटबंधारे खात्याच्या लोकांची अशी उत्तरं आहेत का तुम्ही काय करता सकाळपासून, तुम्ही सकाळी काय. आमच्या सरपंचांनी चौकशी केली सगळं काय. सरपंचला तो माणूस म्हणतोय सकाळपासून तुम्ही झोपले होते काय. अरे तो सरपंच कमीत कमी पाटाला तरी आला, तू खुर्चीवर बसून बोंबलो तेव्हा ना, तू काय करतो मग. ही आमची भूमिका एकदम कडवट आहे. माणूस मेल्यानंतर तरी त्याला समाधानकारक उत्तर द्या. तुमच्याहून काही नसल होत ना, चांगलं तरी करायला शिका, पण माणूस मेल्यानंतर तरी त्याला मदत करा. जिवंतपणे तर सगळेच मदत करतात. ज्या माणसाचं मुलगी गेली की मुलगा गेलाय कसे असू द्या, ते माणसं मृत झालेले मेलेले ते भेटले नाहीत. ते स्वतः त्यांची काय एक ते काय मेलेला माणूस तरी भेटू द्या, त्यांची विधी तरी होऊ द्या. पण जर ही कल्पना जर त्यांच्या डोक्यात जर बसत नाही, चांगलं करायची गोष्टच नाही आहे, तर त्याच्यासाठी बोलण्यासाठी काय आहेच नाही. मी म्हणतो त्यांनी येऊ ना यांच्या दरवाज्याने त्यांनी यावं ना. यांनी त्यावेळेला त्याचं उत्तर त्याच पद्धतीने द्यावं. कोणाला कोणी यावं म्हणजे जे आता आमदार, खासदार कुणी किंवा कोणाला, मी आमदार, खासदार कोणाला वाईट म्हणत नाही, पण दुःख आपल्याला न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे हा महत्वाचा माणूस आहे. पण माझा मुद्दा आहे, जर अशा दुःख सुखात तर तो माणूस येत नसेल तर माणूस असून फायदा काय. किंवा वाडीतलं आता चांगले आमच्या याच्यात समजे ग्रामपंचायत सगळे सदस्य, मनोज, सरपंच आले, उपसरपंच झाले, सगळे लोक आले, सगळे लोक पाटाने फिरतात, रेस्क्यू ऑपरेशन चाले, हे चाले, ते झाले, किंवा शोधायचं काम चालू आहे. आम्ही प्रत्यक्षात म्हणतोय का आम्ही उड्या टाकू, पोलीस म्हणतात तुम्ही टाकायचे नाही, उद्या तुम्ही काय झालं त्याची जबाबदारी तुमची. मग प्रत्येकजण आपले आपले हात झटकून मोकळा होतो. करायची वृत्ती तर राहिली बाजूला, मेलेला माणूस तर गेलेला आहे, तो अजून भेटलेलाच नाही. आणि त्याच्यासाठी सक्षम म्हणून आता जर उद्या जर पाटबंद नाही झाला किंवा उद्या सकाळी पाटबंद नाही केला, काळवाडी आणि उमरस सगळी मंडळी येऊन ना काय पुढे कार्यक्रम होईल ते मी आत्ता सांगू शकत नाही. पण त्यांनी सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान अर्धा-पाऊण तास पाटबंद करावं, बॉडी भेटतपर्यंत त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, अशीच आपली भूमिका आहे. आपलं कुणाची नाही, पण ज्याचं गेलंय त्याला त्याचं दुःख आहे, सगळ्यांना दुःख आहे. तुमच्या घरातलं गेलं ना तेव्हा तुम्हाला कळतं, माझ्या घरातलं गेलं तरी मलाही त्याचं दुःख आहे, सगळ्यांना. पण गरिबाचं चालेल तर सगळ्यांनी सगळं सहकार्य. माझा कुणाचा राग रुसवा नाही, पण माणूस मेल्यानंतर तरी त्याला मदत करा, हा माझा मुद्दा आहे सगळ्यांसाठी. उद्या त्यांनी सकाळी 7 मागणी काय तुमची? माझी एकच मागणी, बॉडी भेटतपर्यंत त्यांनी 1 तास, अर्धा तास, पाऊण तास, सकाळी 7 वाजता त्यांनी पाटाचं पाणी बंद करावं. बॉडी भेटली त्यांनी लगेच चालू करावं पाणी. आम्ही पाण्याला विरोध नाही करत, बंद करू नका हाही विरोध नाही, पण माणूस मेलाय म्हणून बंद करा. बॉडी भेटतपर्यंत त्यांनी 1 तास तरी पाटाचं पाणी बंद केलंच पाहिजे. बॉड्या ह्या गेल्याच पुढे वाहून त्या भेटल्याच पाहिजे आणि त्याची कारवाई त्वरित सगळ्या आमदार, खासदार यांनी ती करावी अशी मी त्याला नम्रतेची. सरपंच साहेब तुम्ही काय सांगाल, आता तुम्ही या इरिगेशनच्या डॅमवर आलेला आहात येडगावच्या, तर तुमची काय मागणी असेल, काय सांगा? वाणी साहेब, ही जेव्हा घटना काल घडली त्यावेळेस आरजे अंडे असतील, नान्नावर साहेब असतील, सगळ्यांना कल्पना दिली होती आणि 15 मिनिटात कल्पना दिली होती. पण अधिकारी असं म्हणतात की आमच्या हातात काहीच नाही, आम्हाला वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल. ठीक आहे, तुम्ही वरिष्ठांची परवानगी घ्या, पण आज 24 तास 5 वाजता उलटून गेलेले आहेत. साधारण काल घटना ही 4:45च्या दरम्यान घडली होती. प्रत्यक्षदर्शींनी जे पाहिलं, एक छोटा मुलगा होता,
हे सगळ्या अशा गोष्टी असतानाही जर त्यांना घटनेचं गांभीर्य नसेल तर या ठिकाणी आता उमरचे सरपंच येत आहेत, मी या ठिकाणी किंवा आमच्या गावचे असंख्य इथं नागरिक आहे उपस्थित, त्यांना जर योग्य प्रकारे न्याय आम्हाला द्यायचा नसेल किंवा कोणताच निर्णय घ्यायचा नसेल तर आम्ही पाटात उड्या टाकणार. उद्या आमचं काही बरं वाईट झालं तर याला पाटबंधारे विभाग असेल. शरददादा काय म्हणाले? शरददादांची चर्चा झाली होती, शरददादांनी अधिकाऱ्यांनाही सांगितलंय पण तरी अधिकारी ऐकत जे नाही. अधिकारी आमदारांचं पण ऐकत नाही. खासदार अमोल कोल्हे साहेबांशी आमचा काही संपर्क झालेला नाही, पण वारंवार या अधिकाऱ्यांना सांगून पण आमची काय वेगळी मागणी नाही आहे. की आमचं काय म्हणणं आहे की ज्या वेळेस फक्त बॉडी आमची सापडेल या दोघांची पण त्यावेळेस पाठ परत चालू करा. आम्हाला काय पाणी बंद करायचं आहे किंवा वेगळा काय आमची मागणी आहे हे आमचं काहीच नाही आहे. आत्तापर्यंत एवढं सगळं पाणी चालू आहे किंवा काय, शेवटी आमच्याच लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि ज्या लोकांच्या जमिनी गेल्या त्यांचीच मागणी आहे का फक्त ठीक आहे ती आत्महत्या असेल अजून काही असेल हा नंतरचा भाग आहे. घातपात असेल किंवा काय असेल ते असेल, पण त्यांनी ते शोधानंतर स्पष्ट होईल. पण बॉडी सापडली आता पाहिजे. सध्या त्यांनी पाठ त्वरित बंद करावा. याच्यात आत्ता या RJ हांडे साहेबांना फोन केला, ते म्हणतात सकाळपासून तुम्ही काय केलं. आता सकाळपासून तुम्ही काय केलंय त्यांना म्हणा तुम्ही या आणि पहा, असं नाही चालत. पण बऱ्याच गोष्टी अशा आहेत की नन्नावर साहेब फोन उचलत नाही किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सांगितलंय. अतुल शेठलाही तुम्ही फोन लावला होता. अतुल शेठ काय म्हणाले? अतुल शेठनी बऱ्याच विनवण्या केलेल्या आहेत की पाठ फक्त जी बॉडी आहे त्या 2 बॉडी सापडेपर्यंत बंद करा. ते आता माजी आमदार आहेत, विद्यमान आमदारांची जोखीम प्रामुख्याने जास्त आहे. नाही साहेब, एक लक्षात घ्या, लोकप्रतिनिधी दोन्ही आहेत. पण एक माझी आहेत ना. हा असू द्या, माझे असलं काय ना आजी असलं काय, पण स्टँडिंगला जोखीम महत्व आहे ना. स्टँडिंगला महत्व असू द्या. पण आज दोघंही सत्तेत आहेत. सत्तेत आहे पण शरददादा खुर्चीवर आहेत. त्यांच्यावर बोलण्या इतका आम्ही मोठे नाही. प्रश्न तो नाही. पण आपण विषय त्यांना असा आहे मुद्दा की आपला एवढाच आहे, विद्यमान आमदार विद्यमान खासदार साहेबांनी हे गांभीर्य ओळखून तातडीनं उपाययोजना करावीत. नक्कीच या उपाययोजना झाल्या. आतापर्यंत 24 तास उलटून गेलेले आहेत. ह्या उपाययोजना झाल्या पाहिजे होत्या पण त्या आतापर्यंत झालेल्या दिसत नाहीत. त्यासाठीच आम्ही असा पवित्रा घेतलाय. ठीक आहे, लोकप्रतिनिधी बाजूला राहिले किंवा अधिकारी बाजूला राहिले, त्यांना जर पाठ बंद करायचं नसेल, आमचं म्हणणंच एवढं आहे की काल आम्ही काही मुलांना बोलवलं होतं तर त्या मुलांची जोखीम घ्यायला कोणी तयार नाही आहे. काही ते मुलं म्हटलेली आम्हाला आम्ही तुम्हाला शोधून देतो बॉडीज, जे काही पैसे होते ते आम्ही स्वतःच सगळेजण पेड करायला तयार होतो. पण ते जर कोणीच जोखीम घ्यायला तयार नसेल, ठीक आहे, त्यांची आता जर यांनी पाठही बंद केला नाही किंवा अजूनही काही गोष्टी असतील तर ती जोखीम आम्ही घेऊन किंवा त्यांना नसेल पाटा बंद करायचं तर आम्ही 100% उद्या त्या पाटात मारणार. आणि उद्या आमचं काही झालं तर ठीक आहे, अधिकाऱ्यांनी पाहावं पुढं काय करायचं काय नाही. त्यांना जर जनतेच्या जीवाशी खेळच करायचं आहे. आत्ताही काम चालू होतं ज्यावेळेस वाणीसाहेब पाटाचं, त्यावेळेस हे असंख्य त्रास दिलेला आहे. पाईपलाईन काढा, हे काढा, ते काढा. ठीक आहे ना, त्यांच्या कोणत्या गोष्टी ऐकल्या नाही. ठीक आहे, त्यांची जमीन असली म्हणून काय झालं, पण आम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टी ऐकल्यात. आमचं विनंती एवढीच होती, काल सुद्धा साहेब वाणीसाहेब एक 15 मिनिटासाठी जरी पाठ बंद केला असता तरी बॉडी एवढी लांब गेली नसती. आत्ता ज्या प्रकारे पाण्याला फ्लो आहे, स्पीड आहे, त्याप्रमाणे बॉडी आत्तापर्यंत लांब गेलेली असेल. पण जर आत्ता जर पाठ बंद केला तर ती पुढं शोधत आम्ही जाऊ शकतो. आमची एवढीच अजूनही प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर पाणी बंद करावं आणि ज्यावेळेस बॉडी सापडेल, काही अर्धा 1 तास 2 तास ज्यावेळेस बॉडी सापडेल त्यावेळेस पाठ परत चालू करावा. आमची एवढीच नम्रतेची विनंती आहे. पण तरी त्यांना ऐकायचं नसेल तर काय, आम्ही उद्या जे करायचं ते करणारच आहे. सरपंच साहेब, तुम्ही काय सांगाल? आता तुम्ही इथं येडगाव धरणावर आलात, 24 तास झाले दोघांची बॉडी सापडत नाही. आता ते बॉडी सापडण्यासाठी आम्ही इरिगेशन विभागाला वेळोवेळी पाणी बंद करण्याची विनंती केली. प्रथमतः RJ राव साहेब यांना विनंती केली. त्यांनी सांगितलं तुम्ही मिसिंगची केस द्या, त्याच्यानंतर आम्हाला डायरी पाठवा. त्यानुसार आम्ही डायरी पाठवली. त्यानंतर म्हणून नानोद साहेब यांना फोन केला. त्यांच्याकडं वरिष्ठ अभियंता यांचा फोन मागितला, अधीक्षक अभियंता, तरी पण त्यांनी फोन नंबर नाही दिला. ते म्हणले RJ राव साहेबांकडून घ्या. नंतर त्यांना मेसेज टाकला. त्यांनी सकाळी फोन नंबर मला पाठवला. त्याच्यानुसार त्यांना संपर्क साधला असता ते म्हटले की आम्हाला पाणी 4 दिवस बंद करता येणार नाही. आमची प्रोसिजर 4 दिवस. 4 दिवस नाही, 1 दिवस, 10 मिनिटं, 15 मिनिटं. अहो, तीच विनंती केली आम्ही त्यांना. जर तुमच्या घरातलं मूल गेलं असतं तर तुम्हाला काय वाटलं असतं? त्यावरती त्या मॅडम काहीच बोलल्या नाही. अलका आईराव मॅडम आहेत त्या काही एक शब्दही बोलल्या नाही. ज्यावेळेस परिस्थिती त्यांच्या घरावर आली असती त्यावेळेस त्यांना समजलं असतं, परंतु त्यांनी आमच्या काही विनंतीला मान केला नाही. आम्ही आज सकाळी 6 वाजल्यापासून
आत्ता 7 वाजेपर्यंत आम्ही विसापूरपर्यंत कॅनॉलने पाहत गेलो, आम्हाला कुठेही सापडलेलं नाही. आता तुमची मागणी, आमची मागणी एकच आहे. कालवाडीचे सरपंच म्हणाले जर त्यांनी पाणी बंद केलं नाही तर आम्ही कालव्यात उड्या मारणार. आम्ही दोघंही मारतो ना. काल ग्रामस्थ जे आहेत तिच्याने आत्महत्या केली, तेव्हा माझे चुलत भाऊ असून माझे आमच्या उमरत गावचे ग्रामस्थ म्हणून या नात्याने आणि काळवाडी हद्दीत घडले या नात्याने काळवाडी गावचे तुषार वामन साहेब आम्ही दोघंही कालव्यामध्ये उड्या मारतो. जर त्यांना आमच्याच जमिनी गेल्या आणि आमच्यावर जर अन्याय होत असेल तर याला कुठं वाचा फोडण्यासाठी आम्ही दोघंही उड्या मारतो. जर तुम्हाला नाही ऐकून घ्या आमचं. नाही तुम्ही ऐका तुम्ही ऐका आमचं. दिवसभर ऐकलं ते उत्तर काय देतात? दिवसभर तुम्ही काय केलं? अहो तुम्हाला केव्हा अधिकार होता? जेव्हा तुम्ही कॅनॉल येऊन आमच्याबरोबर पाहणी केली असती ना, तुमचा अधिकारी म्हणून जबाबदारी नाही का? तुम्ही याच गावचे ना. आरजीराव साहेबांना फोन केलाय. हे बघा ते नसेल तर आम्ही उड्या मारतो ना. तुम्हाला जर फक्त पाण्याचं तुमचं बोलणं झालंय ना. आणि अहो आम्ही काल सुद्धा विनंती केली आमच्या घरात प्रसंग घडलाय, जर तुमच्याच घरात घडला असता तुम्ही काय केलं असतं? सर्व ठीक आहे, तुमचे काय ना आपलं काय, सर्व सारखेच आहे आपण. आता तरी आमची विनंती आहे ना. आमची अपेक्षा नाही, फक्त 2-3 तास जरी पाणी बंद केलं ना आम्ही कॅनॉलने पाहत जाऊ साहेब, ना. अडचण काय चिखले साहेब, नेमकी अडचण काय? आपल्याला वरचे आदेश लागतात. वरचे आदेश मागितले का नाही? वरचे आदेश मागितले का नाही? हे बघा मला तर काय अजून आदेश नाही आले. मला आले का आपण कारवाई करू. तुम्हाला आदेश कोण देतं? हा? कोण देत आदेश? हांडे साहेब झाले, ते लावा ना हांड्यांना फोन. नंदूर साहेब झाले. मग हांड्यांना फोन लावा, नांदुरांना फोन लावा, फोन लावा ना साहेब. तुम्ही या लोकांचा आक्रोश बघा. मावशी रडतायत. मी सकाळी 9:30ला आईराव मॅडमला फोन केला होता स्वतः. मग तरी आईराव मॅडम म्हणले ती प्रोसिजर आमची 4 दिवसाची. म्हणजे 4 दिवस आम्ही वाट पाहत बसायचं का? आम्ही विसापूरवरून जाऊन आलो आम्ही. काय म्हणतो? साहेब मला एक सांगा, माझा तुम्हाला हे प्रश्न आहे की हे सगळं चालू असताना तुम्ही समजा पाहणी करताय, आरजी साहेब आणि तुम्ही, तुमच्या दोघांपैकी एखादं पडलं असतं हा, तर किती मिनिटात पाणी बंद केलं असतो? हे बघा नाही ऐका ना, किती मिनिटात? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या दोघांपैकी एखादं जर पडलं असतं तर किती मिनिटात पाणी बंद? मी काय म्हणतो पाणी बंद केलं असतं? माझं काम फक्त धरणापर्यंत आहे, आलं का लक्षात? मग तुम्ही आले कशाला धरणापर्यंत येतं? तुम्हाला बोलवलं कोणी? बरं, मी काय म्हणतो त्यांनी साहेब, पाठवले. ते पाणी कसं- फोन करून इथं बोलवा. पाणी कसं बंद करायचं फक्त आम्हाला दाखवा. आमच्यावर काय कार्यवाही ती होऊ द्या. आम्हाला दाखवा पाणी कसं बंद आम्ही करायचं. बंद करतो, आमच्यावर कार्यवाही होऊ द्या. आम्हाला आदेश आले का आम्ही लगेच करू. नाही, तुम्ही नका करू. तुम्ही फक्त आम्हाला दाखवा कसं बंद करायचं. आम्ही बंद करतो. कसं बंद करायचं? असं वेगळं काय बोलत अहो, वेगळं नाही. काय बोलताय तुम्ही? 24 तास उलटून गेले. 24 तास झाले. काल आहे ना, काल 15-20 मिनिटाला फोन केला होता का पाणी बंद करा, बॉडी इथं सापडली असते पुढं लेंडे स्थळापर्यंत, तरी पण बंद नाही केली. थांबा ना अधिकाऱ्यांसोबत. हा ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, नाही तुम्ही लाईटली घेताय साहेब. लाईट आमचा काय तुमचा वैयक्तिक वाद नाही. फोन लावा तुम्ही. फक्त पाणी कसं बंद करायचं ना ते आम्ही- एवढं सांगा आमच्यावर काय कारवाई करायची, आमच्यावर काय दाखल करायचं. जाऊ दे चला. आम्ही बंद करतो. आम्ही पाणी बंद करतो. फक्त चुकीची उत्तर देऊ काही नका होऊ द्या, सर. आम्हाला काय त्याचं व्हायचं. उत्तर नाहीये आपल्याला. नाही तर चला तुमच्या तुम्हाला समोर मार्ग काढायचा आहे का वाद घालायचा आहे? मला एक मार्गच काढायचा, वाद नाही घाला. मी वाद घालायला आलोच नाहीये. तुम्ही काय म्हणताय? मी धरणापर्यंत संबंधित आहे. हे बघा, ज्याचं प्रत्येकाचं कार्यकारी क्षेत्र आहे ना, लावलंय ना. अहो, मार्ग काढा. आम्ही मार्ग काढण्यासाठी आलोय. आम्ही काय असे एवढे येडे माणसं नाही वाद घालायला. बरं बरं, ठीक आहे, बोलतो मी. शांत राहा रे, काय स्पीकर म्हणाले अंडे? नंदूर साहेबांशी बोला म्हणजे बोलतो. आरजीराव साहेब, नंदू साहेब म्हणतात अधीक्षक अभियंताशी बोला. जे अंडे जे आहेत त्या आईराव मॅडम आहे, त्यांच्याशी सुद्धा मी बोललोय. ते डेप्युटी इंजिनियर आहे. त्यांच्या इकडे धरण जोखीम नाही. आहे ना. आणि इथं जो पाणी सोडायला माणूस आहे तो परमनंट आहे का असंच हे हो? कोण आहे माणूस इथं पाणी सोडायला? कोण आहे याचं उत्तर द्या मला. साहेब तुम्ही आता पदावर आहेत का? काय नाव तुमचं? पदावर आहेत का तुम्ही? रिटायर झाले? मग कसं काय तुम्ही इथं काम पाहताय? द्या ना उत्तर. काम कसं काय पाहता? तुम्हाला कोणी ठेवलं इथं? साहेबांनी ठेवलंय. मी काहीतरी वरून आदेश असेल ना, पत्र दाखवा. नसेल तर तुम्ही नाही द्यायचं.
तुम्हाला जर आम्हाला हे बघा, तुम्हाला माहिती आहे चालू बंद करायचं. तुम्ही जर दाखवलं नाही आम्ही बंद करतो. हा मॅडम, आम्ही आता डॅम वरती आहे. आता इथं साहेब, तुमचं नाव काय? चिखले साहेब इथे आहेत. आता तुम्ही काय सांगायचं ते सांगा. साऊंड ऑन केलेलं आहे. अद्याप 24 तास उलटूनही पाणी बंद केलेलं नाही. आमच्या घरातल्या बॉड्या आहेत त्या आम्हाला मिळालेल्या नाहीत. एक मिनिट, तुम्ही चिखले साहेबांशी बोला बरं. आता मीडिया आहे समोर बरं का मॅडम. साऊंड ऑन आहे ना मॅडम. अहो मॅडम, आम्हीच कोल्हे साहेबांपर्यंत पोहोचलो. तुम्ही जर खासदारांचं ऐकत नाही तर आता आमचे बोर्ड घरातले गेले, तुमच्या घरातले गेले असते तुम्ही काय केलं असतं? हा प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर उभं करा ना. आपल्याच घरातला माणूस गेलाय. तुमच्या घरातला गेलाय, आम्हाला पण हे आहे, पण आमचा कॅनल त्याच्यासाठी नाही. असं बोलायला नाही पाहिजे, पण असं दुर्दैवाने बोलावं लागतं. आता दुर्दैवी घटना आहे, आम्हालाही कळतंय. मॅडम काय म्हणले तुम्ही? परत बोला. आमचा कॅनॉल त्याच्यासाठी नाही म्हणतात मॅडम, आमच्या जमिनी एक्वायर करून तुम्ही कॅनॉल केलेत. तुम्ही हे कसं बोलू शकता? चार गावचे सरपंच आहेत अहो, आम्ही मॅडम. सरपंच आहे. आम्ही काय असे कोण आयरे गेरे नाही ना. तुम्ही जबाबदार व्यक्ती आहे. जबाबदारीने बोला तुम्ही मॅडम. हे तुमचं असं म्हणणं आहे काय? तुम्ही असं म्हणता काय तुमचे कॅनॉल उड्या टाकण्यासाठी नाही? तुमचा कोण अधिकारी होईल परमनंट? अधिकारी कोणी? एक मिनिट, मी अजिबात तसं म्हटलेलं नाही. हो मॅडम, तुम्ही आता बोलले ऑन कॅमेरा आहे. तुम्ही तुमचे शब्द परत मागे घ्या मॅडम. जबाबदारीने बोला. तुमचा जर मुलगा मुलगी कुणी या कॅनॉल मध्ये पडले असते मॅडम, ऐकून घ्या, किती मिनिटाला पाणी किती मिनिटाला पाणी बंद झालं असते. आमचा तुमचा काय वैयक्तिक वाद नाही मॅडम. जबाबदारीने बोला. आमच्या जमिनी घेऊन तुम्ही कॅनॉल उभे केले तर न उभी केलीत आम्ही म्हणू का? तुमच्या दुःखामध्ये आम्ही पण सहभागी आहोत. मग हे बोलायची भाषा नाही करायची मॅडम. का तुम्हाला उड्या टाकायला आम्ही कॅनॉल नाही तयार केला? तुम्हाला काय बोलायचं ना मॅडम, आमच्या समोर येऊन बोला बरं तुम्ही. आणि ज्या 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 बाईचं किंवा ज्या आमच्या माणसाचं जी मुलं गेलीत त्यांना बोला बरं. इथं समोर येऊन तुम्ही एकदा. तुम्ही कुठं बसता मॅडम? पुण्यात बसता का? मॅडम, ही पद्धत नाही बोलायची. तुम्हाला लोकप्रतिनिधींनी फोन केले मॅडम, ऐका. तुम्हाला आमदारांनी फोन केला, माजी आमदारांनी फोन केला, खासदारांनी फोन केला, तरी तुम्ही ऐकायला तयार नाही. आम्ही काय करतो मॅडम? आम्हीच उड्या मारतो. तुमचं अजून समाधान होईल. आता मग लोकांना सांगा आमचा कॅनॉल तुमच्या उड्या टाकण्यासाठी नाही. मॅडम ऐका मॅडम. थांबा, त्यांचं ऐका. मॅडम बोला. मॅडम बोला. तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला ऐकू द्या. मला एक सांगा, रेस्क्यू टीम वाले आता सर्च करायला तयार आहेत का रात्री? मॅडम, विषय सांगतो रेस्क्यू टीमचा. मॅडम, गळ कुठं टाकला जातो? स्थिर पाण्यात टाकला जातो. लक्षात घ्या मॅडम. तुम्ही त्या पाटबंधारे विभागात काम करता. आम्ही तुम्हाला अक्कल शिकवण्या इतपत आम्ही मोठे झालेले नाही. पण ज्यावेळेस स्थिर पाणी असतं तिथं गळ टाकला जातो. ही मंडळी आली, त्या बोटीत फिरली. त्यांचं काय होतंय? अधीक्षक अभियंता एसी येते ना. एसी. अहो, रेस्क्यू टीमचं मॅडम जाऊ द्या. आम्ही स्वतः उतरतो ना. आम्हाला फक्त थोडं पाणी बंद करून द्या मॅडम. अहो पण त्या ऐका ना, त्या मॅडम आता विचारत. मॅडम तुम्ही आता विचारता रेस्क्यू टीम उतरायला तयार आहे का? रेस्क्यू टीम काल संध्याकाळपासून आज दिवसभर त्याच्यात उतरत होती. तुमच्या अधिकाऱ्यांनी एवढे फोन केले, तुम्ही आता विचारता का रेस्क्यू टीम उतरायला तयार आहे का? मॅडम तुम्हाला सकाळी 9:30 वाजता मी फोन केला होता. बरं ठीक आहे मॅडम, तुमचं म्हणणं आमच्या समोर मांडा. नाही तर आम्ही आहे ना, आम्ही उड्या टाकल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला आमच्यावर काय कार्यवाही करायची ना ती बिंदास करा. पोलीस स्टेशनला कळवा, कुठं कळवायचं तिकडे कळवा. आम्ही 2 गावचे लोकप्रतिनिधी आहे. आमची काहीतरी जबाबदारी आहे आमच्या लोकांप्रती. ही पद्धत नाही मॅडम. तुम्ही बोलले ठीक आहे, तुम्हाला काय बोलायचं ते बोला. तुम्ही कसं आहे, तुमची एसी केबिन आहे, तिथं बसून बोलणं सोपं असतं. पण ज्यावेळेस जनतेत जाऊन काम करणं, मॅडम ऐका, तुम्ही ऐका. आता ज्यावेळेस जनतेत जाऊन माणूस काम करतो ना त्यावेळेस कळतं. आणि आत्ता जी घटना घडली ना त्याला 24 तास उलटलेत मॅडम. 5 वाजता इथं. आणि तुमचे इथले खालचे अधिकारी म्हणतात तुम्ही दिवसभर काय केलं. मुलीची मावशी कुठे? आम्ही फार ही पद्धत नाही ना. आता तुमचं म्हणणं सांगा, तुम्ही पाणी बंद करणार आहे का नाही करणार एवढंच सांगा. आम्ही चाललो उड्या टाकायला. बघा तुम्हाला वाटतंय ना तुमच्या समोर लागलं तर लाईव्ह करू. चला, नाही बोलता येत आम्हाला. तुमचं काय चाललंय? थोडंसं गांभीर्य. आमचं काय म्हणणं आहे मॅडम,
तुम्ही आहे ना पूर्ण दिवसासाठी आम्ही मागत नाही, 2 ते 3 तास पाणी फक्त बंद करा. आमच्या मुलांच्या बॉड्या सापडल्यानंतर आम्हाला काय करायचं मॅडम त्याच्याशी, कोणाचं पाणी अडवून? एक मिनिट दादा, तुम्ही कोण बोलताय मला? मी काळवाडी सरपंच बोलतोय मॅडम, तुषार वामन. असं आहे की आता तुम्ही लोक कुणीही पाण्यामध्ये उतरू नका, उतरू शकत नाही, कारण एवढं पाणी आहे. रेस्क्यू टीम वालेच खाली उतरतील, तर त्यांना रेस्क्यू टीम वाले मॅडम घरी गेले, 6 वाजता टायमिंग संपला त्यांचा. आम्ही उतरतो म्हणजे तुम्ही जर बॉडी शोधायला जर पाणी बंद नसेल करत तर आम्ही जीव देतो ना. आमच्या बॉडी शोधायला याल तुम्ही. नाही का, मला एक सांगा, रात्रीचं तुम्ही असं म्हणाल, रात्रीचं कसं काय तुम्हाला हो सकाळपासून अहो सकाळी 8 वाजल्यापासून तुमच्या अधिकाऱ्यांना फोन करतोय, तुम्ही रात्र काय लावून धरलंय मगाचपासून? नन्नावर साहेबांना कधी फोन केलाय सांगतो, ऐका. ही घटना घडल्यानंतर 15व्या मिनिटाला नन्नावर साहेबांना फोन आहे. काल संध्याकाळी 5:15 संध्याकाळी 5:15 मी स्वतः फोन केलाय, आरजींना पहिला केला, नंतर नन्नावर साहेबांना केला. ते म्हटले साहेब आमच्या हातात काहीच नाहीये, तुम्ही वरिष्ठांना हे करा. अहो फक्त 15 मिनिटं मॅडम पाणी बंद केलं असेल ठीक आहे, ते बुडू द्यात, आमचं म्हणणंही नाही. काय झालं असेल ते झालं असेल, ती शोध नंतर घ्यायचा आमचा भाग आहे. पण 15 मिनिटं जरी बंद केलं असतं ना तरी ते सापडले असते मॅडम जागेवर. माणूस एवढ्या फ्लोनी लगेच एवढ्या लांब गेला नसता मॅडम. आमची अजूनही विनंती आहे मॅडम, तुम्ही आम्हाला सल्ले देण्यापेक्षा फक्त पाणी बंद करा, आम्ही शोधून काढतो, जबाबदारी आमची राहिली. थोडंसं आमच्या विनंतीला मान द्या मॅडम. मी बोलते खाली बोलते. किती वेळाने फोन करू मॅडम? आंदोलन चालू आहे. आम्ही नाही तर आम्ही उड्या मारणार, तुमचा फोन नाही आला तर आम्ही तुम्हाला परत फोन सुद्धा नाही करणार बघा. आणि तुमचे अधिकारी सुद्धा इथून जाऊन देणार नाही, आम्ही त्यांना घेऊन उड्या मारू. चला बघा तुम्हाला काय योग्य वाटतंय ते करा.